पुण्यामधून पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मंदार गोंसारी यांनी। फरक पडतोय ना आम्हाला। पगार कुठं वाढतो आता? पगार कुठं वाढतोय आमचा जेवढा? सरकार म्हणतंय की युद्ध आहे त्याच्यामुळे वाढ होते। युद्ध आहे तर बरोबर आहे, पण तेवढं आमचं तर बघायला पाहिजे ना। आमचं पण पोटापाण्याचा प्रश्न आहे। ताई, तुमच्यावरती काय परिणाम होतो या वाढीचा? कारण गेल्या काही दिवसांमध्ये सतत वाढत आता जवळपास 111च्या पुढे गेलंय पेट्रोल। पेमेंट नाही आहे तेवढा सर, आणि यायचं जायचं खूप जास्त लांब आहे ना। पेमेंट नाही व्यवस्थित, सगळ्यामध्येच सगळ्यांचं जीवन विस्कळीत होत चाललंय पेट्रोल वाढीमुळे। पण सरकार म्हणतं युद्ध आहे, युद्धामुळे ते त्याच्यावर उपाय पण असतातच ना सर, असं नाही की काय उपाय नाही आहेत। उपाय काढले तर भरपूर निघतात ना। आणि पंतप्रधान म्हणत होते की कमी पेट्रोल वापरा किंवा वर्क फ्रॉम होम करा। शक्य आहे का तुम्हाला? नाही, ते नाही पॉसिबल ना सर, नाही शक्य। सगळ्यांना काय पाहिजे तेवढं आपण कुठं काम असेल तिथं जावंच लागते ना आपल्याला। कमी कसं काय वापरणार? कामा ठिकाणी तर जावंच लागते ना। तर कामच नाही केलं, बाहेरच नाही पडलं तर कसं जगणार ना लोक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।